नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता काव्या लवकरच आपल्याला आई होताना बघायला मिळणार आहे. पण त्या अगोदर पार्थ आणि काव्यामध्ये थोडासा दुरावा निर्माण होणार आहे. म्हणजेच अनिशाने आता काव्याला सांगितल्यामुळे काव्या पुन्हा एकदा तिच्या करिअरवर फोकस करू लागते. काव्या पार्थला म्हणते की मी पुन्हा एकदा नव्याने आता कलेक्टरच्या परीक्षेसाठी तयारी करणार. काव्या तिच्या स्वप्नाकडे जाणारच असते की पार्थ आनंदाची बातमी देतो की काव्या आई होणार आहे. तेच दुसरीकडे जीवा आणि नंदिनी सुद्धा बाळाचं स्वप्न पाहू लागतात. तर जीवा आणि नंदिनी आता त्यांच्या बाळाचं नाव देखील ठरवतात. पण मात्र नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं आणि जीवा डॉक्टरकडे नंदिनीला चेकअपसाठी नेतो आणि तेव्हा डॉक्टर त्यांना एक वाईट बातमी सांगतात. नंदिनी आता घरी येऊन सगळ्यांना सांगते की माझं आई होणं खूपच कठीण आहे. तर पार्थ घरी येऊन सांगतो की काव्या लवकरच आई होणार आहे. तर स्वतःचं दुःख बाजूला ठेवून जीवा नंदिनी काव्याच्या आनंदात सामील होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. तर प्रेग्नन्सीमुळे काव्याच्या कलेक्टर होण्याच्या स्वप्नाला आता पूर्णविराम लागणार आहे आणि असं काही या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.